नमस्कार. आज आपण एका अत्यंत गहन किंबहुना वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. खरं तर हा विषय गहन म्हणावा किंवा नाही असाही प्रश्न आहे. गेले काही दिवस भारतातच म्हणजे केवळ महाराष्ट्रात नाही, पण ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी फुटण्याचं सीरियल चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे लोक फुटतात, त्यामुळे आधीचा पक्ष त्यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप करतो आणि ते त्याला जे उत्तर देतात, याचं एक अत्यंत चिंता करावी असं उदाहरण आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळालं. शिवसेनेचे 6 खासदार फुटले. तर त्यांच्या संदर्भात पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जी काही भाषा वापरली, नंतर त्याला उत्तर देणारे मग शिंदे गटाचे सर्व जे कोणी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे, अगदी त्यांचे प्रवक्ते नवनाथ बनसुद्धा असतील. तर ज्या पद्धतीनं ही आदान-प्रदान झालेलं आहे चर्चेचं, तर त्याला चर्चा तरी कशी म्हणावी आणि आदान-प्रदान कसं म्हणावं असा मोठा प्रश्न पडला. हे केवळ अ, गावगुंडीचं आणि शिवीगाळीचं असंच ते सत्र असं पाहायला मिळालं. अनेकांना त्यातून धक्का बसला. म्हणजे संजय दिना पाटील सारख्या खासदारांनी ज्या पद्धतीनं पत्रकारांना मारून टाकू, तू ये, बघतो, आम्ही तुम्हाला जेवायला घालतो वगैरे, वगैरे अत्यंत हीन दर्जाची अशी भाषा केली. नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली किंवा त्यांच्या नेत्यांनी सुद्धा त्यांचा हेतू तसा नव्हता वगैरे जी बरीच साफसफाई केली. पण "बोंद से गई और हौद से नहीं आती" असं आपण म्हणतो. हे एकीकडे चालू असतानाच काल नाशिकमध्ये नवीन नाशिकच्या प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे या 2 नगरसेवकांमध्ये जी काही भाषा वापरली गेली एकमेकाच्या कुळाचा उद्धार करताना अत्यंत निरर्गल अशी भाषा, जी आपण अशा भाषा ऐकू पण शकत नाही आणि ज्या ठिकाणी निम्म्याहून अधिक महिला नगरसेविका बसल्या होत्या. आई-बहिणींचा उद्धार, एकमेकाची अत्यंत घाणेरडी अशी भाषा. मुकेश शहाणे हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत आणि सुधाकर बडगुजर हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक. त्यामुळे शेवटी तर एका नगरसेविकेला सांगावं लागलं का इथं महिला बसलेल्या आहेत, आमचं तरी काहीतरी तुम्ही भान ठेवा, की आमच्या कानावर हे असे शब्द जात आहेत. त्यानंतर दोघांनी दिलगिरी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशीच्या महासभेत म्हणजे आज सुरू असलेल्या महासभेत महापौरांनी अनेक नगरसेवकांनी या दोघांना समज द्यावी, तंबी द्यावी असं सांगितलं. महापौरांनी त्यांना तंबी दिली आणि यापुढे असं काही घडलं तर त्याला निलंबित केलं जाईल वगैरे असे इशारा दिलाय. मुळात हे सगळं येतं कुठून? हा सगळा प्रश्न आहे. कारण असं सांगितलं जातं, मोठे लोक सांगतात, संत सांगतात का शिवी देणं हा एक विकार आहे. आणि मुकेश शहाणे असतील किंवा बडगुजर असतील, यांनी ज्या पद्धतीच्या पक्षीय कोलांटोड्या मारलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणचं राजकारण ते करतात, त्या दोघांमध्ये गेले काही दिवस ज्या पद्धतीचा राडा चालू आहे, ते कुठेतरी हे सगळं टोकाला जाईल असं वाटत होतंच. अलीकडेच त्यांचं सोशल मीडियातही बऱ्यापैकी एकमेकांचा उद्धार करण्यापर्यंत गेलेलं आहे. तर हे जे काही चाललंय ते अत्यंत वाईट आहे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी तरी त्यांना किमान समज द्यावी आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज महासभेमध्ये त्या संदर्भात बरेच जण बोलले, परंतु अनेक नगरसेवक जेव्हा त्यांचा विषय येतो त्यावेळेस ते अशा पद्धतीनंच व्यक्त होतात आणि जणू काही शिव्या देणं हा आपला राष्ट्रीय कर्तव्य आहे, अशा भाषेत लोकं वागायला लागले आहेत. हे लोन पार महापालिकेच्या महासभेपर्यंत, प्रभाग समिती सभेपर्यंत आणि इथपर्यंत आलंय आणि आणखी ते कुठे-कुठे जाणार? 4 भिंतीत घरात जर काही लोक एक आपल्या भाषेचा असा वापर करत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु सार्वजनिक जीवनात वावरताना किमान सभ्यता पाळावी, एवढंही भान यांना असू नये. आपल्याला काय वाटतं? आपण मात्र सौजन्यशील भाषेत व्यक्त व्हायला हवं. नमस्कार.